नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आता भर पडलेली आहे। ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणी साठा वापरावा लागणार आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाचं त्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 40% पाणी साठा आहे आणि त्यामुळे ऑगस्टपर्यंत हा पाणी साठा व्यवस्थित पुरणार असला तरी पावसाचा पुढचा अंदाज नसल्याकारणाने प्रशासन आता 40% या पाणी साठ्याचं नियोजन सध्या करते आहे। यासोबतच जिल्ह्यात जवळपास 24 असे धरणं आहेत ज्यांच्यामध्ये फक्त 29% पाणी साठा शिल्लक आहे, तर 8 धरणं अशी आहेत की ज्या धरणांमध्ये सध्या मितीला फक्त 10% एवढाच पाणी साठा शिल्लक आहे। खरं तर पाऊस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सून लवकरच दाखल होईल असं म्हणतात, मात्र पाऊस नेमका किती पडेल, कशा पद्धतीचा असेल याबाबत सध्या कुठलीच माहिती नाही आणि त्यामुळे पावसाळा नेमका कसा जाईल यावर पुढच्या वर्षभराचं नियोजन अवलंबून असल्याकारणाने ऑगस्टपर्यंत आता प्रशासनाला जिल्ह्यातल्या धरणांमधला हा पाणी साठा जो आहे तो नियोजन करून वापरावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।